अजून अजिबात काही ते झालं नाहीये. नमस्कार मंडळी. तर आज आपला वेट लॉसचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आज आपण वजन चेक करून घेतोय. तर वजन माझं आलं होतं या ठिकाणी 96.60 kg. तर आत्ता आपण पहिल्या दिवशी वजन चेक करतोय, त्यानंतर आपण डायरेक्ट वजन जे आहे ते 31 ते 30 दिवसानंतर करणार आहोत चेक. तर मी सकाळी 5ला उठले होते, वजन वॉशरूम वगैरे जाऊन त्यानंतर वेट चेक करून मी निघाले चालायला. 5:30 वाजता शार्प मी घरातून निघाले होते. तर इथून घरूनच पायी निघाले होते, त्यामुळे तिथे ग्राउंडवरती मी 7,000 माझ्या स्टेप्स पहिल्यांदा कंप्लीट केल्या. त्यानंतर थोडा वेळ रेस्ट केली. छान वाटतं, सगळीकडे झाडं आहे, पक्ष्यांचा आवाज येतो. नवीन काही कमी वयाची मुलं आहेत, ती मस्त पोलीस भरतीची तयारी करताय. तर आणि खूप गर्दी असते ग्राउंडवरती. तर थोडा वेळ म्हटलं नेचरमध्ये बसावं, छान वाटतं मनाला पण, म्हणून थोडा वेळ इथे बसले होते मी, एक 10-15 मिनटं. तर हे स्कूल आहे इथे. तर तिथून घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकताय मला किती घाम आला आहे, आणि शार्प मी 7:03 वाजता घरी पोहोचले होते. आता किती स्टेप्स माझ्या पूर्ण झाल्या ते बघा. 8,034 स्टेप्स माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी वगैरे टाईम वगैरे पण ते शो करतं की किती वेळ चालला आहे, किती कॅलरी बर्न झालेल्या आहेत. आता मिनटं जास्त दाखवते, कारण ते मी बराच वेळ बसले होते तिथं. 403 कॅलरी माझ्या बर्न झालेल्या आहेत. त्यानंतर घरी आले आणि जे माझं मॉर्निंगचं पाणी असतं ते तयार केलं. तर मॉर्निंग ड्रिंकसाठी जी पावडर वापरली त्याची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे, नक्की घ्या. याचे खूप फायदे आहेत. पोट ज्यांचं लवकर साफ होत नाही त्यांच्यासाठी तर हा रामबाणच उपाय आहे. तर सकाळी सकाळी चालून आल्यानंतर मी हे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर मी रात्रीच भिजवत ठेवलेल्या इथे मिक्स सीड्स आहेत, आणि 2 अंजीर, 2 खजूर, जे मला ब्लड वाढवण्यासाठी डॉक्टरने रिकमेंड केलेले आहे, त्यामुळे ते 2-2 भिजवून घेतलेले आहेत, आणि बदाम भिजवलेले आहे. पाणी पिल्यानंतर हे सगळं मी अर्ध्या तासानंतर घेते. त्यानंतर इथे 3 लिटर पाणी भरून ठेवलं. दिवसभर आपल्याला हायड्रेट राहायचं आहे. तर पहिल्यांदा मी इथे बदाम खाऊन घेतले, आणि मग पिल्लूला सोडवायचं असतं, तर त्यासाठी इथे त्याला आवडतो तो स्वीट कॉर्न राईस करून घेतलेला आहे. आणि मला मूग आणि कॉर्न मी थोडेसे वाफवून घेतलेले होते, जे घरी आल्यावरती मी थोडं परतवणार आहे. आता याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले. तेल अगदी किंचितचं तेल टाकायचं आहे. पाऊण चमचा तेल टाकले, पाऊण नाही, अगदी थोडंसं चमचा तेल टाकलेलं आहे. थोडंसं जिरं, हिरवी मिरची, लाल तिखट असेल तर तसं टाकून याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. तर इथे नाश्ता घेतला आहे. यात तुम्हाला पाहिजे तर कांदा, टोमॅटो वगैरे पण तुम्ही घालू शकतात. पण मी आज माझी काही कांदा टोमॅटोची इच्छा नव्हती सकाळी सकाळी खायची, तर म्हटलं चला एवढंच खाते, आणि भेटूया मग मस्त दुपारच्या जेवणात काय बनवलं आहे तेही दाखवणार आहे. तर तुम्ही तुमची वेट लॉसची जर्नी चालू केली का मला ते कमेंटमध्ये सांगा बरं का, आणि करा. खरंच छान वाटतं हेल्दी खाल्ल्यानंतर पण. तर या ठिकाणी आपल्याला नाश्ता करताना तो जास्तीत जास्त चावून करायचा आहे. हा नाश्ता खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. तुम्हाला जर लागले तर तुम्ही एक फळ 11-11:30 वाजता खाऊ शकतात. त्यानंतर मी 1:30 वाजता या ठिकाणी मसूरची डाळ घेतलेली होती, थोड्याशा गवारच्या शेंगा, आणि एक भाकरी घेतली होती. आता सॅलड माझ्याकडे काकडी वगैरे नव्हती, त्यामुळे मी काही घेतलेलं नाही आहे.
आणि मग नंतर संध्याकाळी ह्या पद्धतीने मी वेट लॉसची जी पावडर आहे ती बनवून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल आणि अशा पद्धतीची पावडर तुम्ही बनवून हिला एखादा महिना स्टोअर करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.